काय करू? आतमध्ये जाऊन बघू का ते काय करतायत? पण नको, तो लबाड माणूस आहे ना, इकडच्या इकडनं येऊन गाडी घेऊन जाईल आणि मला परत खोट्यात पाडेल. त्याच्यापेक्षा इथंच थांबतो. हॅलो हॅलो काका, राधिका बोलत राहिले. राधिका, लवकर ये. मी इथेच मॉलच्या बाहेर उभा आहे. ये लगेच. हो येऊन राहिले मी, पण नक्की हेच आहेत ना? राधिका, 100 नाही 200% ते गुरु आणि शनयाच आहेत. मगाशी मी तुला म्हणालो नाही का? मग मी आले. आज गुरु काय माझ्या आवडीतनं सुटत नाही. गुरुनाथ, जा जा तिकडे कपड्यांची खरेदी कर. पण आज तुझे कपडे फाटल्याशिवाय राहणार नाहीत. चला निघायचं. मिशी खाली अरे यार, म्हातारा इथे काय करतोय? शना, एक काम कर, खाली बा. तू आताच्या आता ना इकडून रिक्षा पकडून ऑफिसला लगेच पळून जा प्लीज. अरे काहीतरी काय मी लक्षात घे ना, हा म्हातारा इथे माझी वाट बघतोय ना, म्हणजे याने नक्कीच घरी कळवलं असणार आणि मला ट्रॅप करायचा प्लॅन असणार. कुणीतरी येत असणार म्हणून इथे वाट पाहत बसलाय. हा जर पकडलं ना तर वाट लागेल आणि मोठा प्रॉब्लेम होईल. तू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू जा आता रिक्षा पकड आणि जा ऑफिसला. ओके जा मी भेटतो तुला. बाय. काका धन्यवाद. काका धन्यवाद.
गुरुनाथ, आज तुझं काही खरं नाही. अरे इतक्या वर्षात माझ्या नजरेतनं रस्व दीर्घ सुटलं नाही तर तुझी कचकडी शनया काय सुटेल? हा, आता बघच हा महाजने काय करून दाखवत होते. ती राधिका अजून कशी आली नाही? एव्हा यायला पाहिजे होती. आज माझ्यासाठी एक न एक मिनिट महत्वाचा आहे. यायलाच पाहिजे होती ती. बरोबर आहे काका, राधिका, तू आधीच बरं झालं. हे बघ, ही गुरुचीच गाडी आहे की नाही? गाडी तर तीच आहे काका, पण नक्की यांच्यावर रोषणी आहे का? नाही तर त्यांना उगीच असं वाटायचं का मी त्यांच्या मागावर येते म्हणून आणि त्यांच्यावरती संशय घेते. बघ राधिका, 100 नाही 200% ते दोघ जणच होते. माझ्या डोळ्यांची शपथ घेऊन सांगतो राधिका, तू आज चल आणि खात्री करून बघ. तू चल बरं, आज चल पटकन. हो 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 काका. घाबरू नकोस राधिका. हो 100% पाहिलंय. आज आपण त्यांना पकडायचंच राधिका. सावकाश काका. हो. ये राधिका ये. काका कुठे ते? अगं इथेच तर होतंय. काका तुम्ही नीट पाहिलेत ना? हो, एक मिनिट. दादा, तुमचं खाली पण आहे ना? खाली चल, खाली चल. नक्की असणार खाली, चल. अहो काका कुठे? राधिका, तो बघ. गुरुनाथ. तुम्ही इथे काय करून राहिले? राधिका, तू इथे काय करतेस? आणि महाजनींबरोबर काय शॉपिंगला आलात का? काय रे नाटक्या, साळसूतपणाचा अवंट करे. आणि कुठे आहे ती तुझी नटवी फुकटी शन्या? कुठे गेली ती शन्या? ए शन्या, कुठे लपवून ठेवलीस तिला? बाहेर बोलाव. तुम्ही आधी एक तर नीट बोला. आणि शनाया माझ्यासोबत असायला ती काय सतत माझ्याबरोबर फिरत असते का? काही काय बोलताय? ए, शनाया आणि तू दोघांनाही मी इथे आलेलं पाहिलंय आणि या चष्म्यातनं बघितलंय. शॉपिंग करायला घेऊन आला काय रे तिला लबाड खोलल्या? आता तरी खरं बोल. काका थांबा. राधिका, तू गप्प बैस. पिशव्या चेक कर त्याच्या. काय आहे ते लगेच कळेल. ए, पिशव्या दाखव.